नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे मुळ्याची भाजी. जो हा मुळा असतो त्याच्यावरती एक भाजी असते, तर ती भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. या भाजीला तर आपण सर्वात आधी छान बारीक-बारीक चिरून घेणार आहोत आणि या चिरलेल्या भाजीला उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचं आहे. जोपर्यंत भाजी उकळली जात नाही तोपर्यंत आपण भाजी फोडणीची तयारी करून घेऊ. तर सर्वात आधी एक कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की मी यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडल्या गेलं की मी लाल सुक्या मिरच्या आणि कांदा घातलेला आहे आणि हिरवे मटारसुद्धा घातलेले आहे. हिरवे मटार ऑप्शनल आहे. हिरवे मटार नको असेल तर घालू नका. आणि या साहित्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. कांदा हा गुलाबी झाला पाहिजे आणि वाटाणे छान शिजले पाहिजे. कांदा आपला थोडासा गुलाबी झाला की मी यामध्ये मीठ आणि हळद घालून घेणार आहे. मीठ घातल्याने काय होतं, कांदा हा लवकर शिजतो आणि हळदसुद्धा खमंग तेलामध्ये परतल्या जाते. हळद आणि मीठ तर घातलेलं आहे. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ घातल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच कांद्याचा कलर बघा कसा चेंज झालेला आहे आणि लगेचच तो शिजतो. या कांद्याला मी 2 मिनिटापर्यंत असं शिजू देणार आहे. जी भाजी मी उकळून घेतलेली होती ना, ती भाजी मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली होती. तिचं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं होतं आणि ती भाजी मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आपल्याला अशी मोकळी-मोकळी करून ही भाजी घालून घ्यायची आहे. भाजी घातल्यानंतर या भाजीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण कांदा वगैरे या भाजीला लागला पाहिजे. आता बस काही मिनिटामध्येच ही भाजी बनून तयार होणार आहे. कोणतीही भाजी म्हटलं, की त्या भाजीला स्वतःची एक टेस्ट असते. तशाच प्रकारे या मुळ्याच्या भाजीला सुद्धा स्वतःची एक टेस्ट आहे. खरंच ही भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आमच्या विदर्भामध्ये तर लोकं ही भाजी आवडीने खातात. ज्या पद्धतीने बाजारात विविध प्रकारच्या भाज्या मिळतात, त्याच प्रकारे मुळ्याची भाजीसुद्धा इथे सेपरेट मिळते. ही भाजी छान मिक्स करून झालेली आहे. आता मी 10 मिनिटासाठी याला झाकून शिजवून घेणार आहे. आणि ही भाजी मध्ये-मध्ये चेक करून बघायची, जेणेकरून ही भाजी करपायला नको. बस अवघ्या 5 मिनिटामध्ये ही भाजी शिजून तयार होणार आहे. याला मी परत बघितलं आहे, परत याच्यावरती झाकण ठेवलं आणि परत 5 मिनिटांनी झाकण उघडून बघितलं, तर भाजी शिजलेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा एका अशाच नवीन रेसिपीबरोबर भेटू. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.